कलासक्त अहिल्याबाई भाग दुसरा. चांदवड. अहिल्यादेवींनी अनेक मंदिरं आणि गौरवस्थानांची निर्मिती केली. मोहिमेच्या वेळी मुक्कामासाठी आणि यात्रेकरूंच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी वाडे बांधले. पंढरपूर, जेजुरी आणि चांदवड इथे देवींनी बांधलेले वाडे प्रसिद्ध आहेत. नाशिक जिल्ह्यात असणारं चांदवड होळकरांच्या उपराजधानीचं ठिकाण होतं. 1750 मध्ये उत्तरेत केलेल्या कामगिरीमुळे मल्हारराव होळकरांना चांदवड जहागिरीत मिळालं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्याबाईंनी हा किल्ल्यासारखा दिसणारा वाडा बांधला. या वाड्यात देवींच्या कलात्मकतेची झलक दिसते. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्यांनी शिल्पकार, वास्तुकार, काष्ठशिल्पकार, चित्रकार, कोरीव काम करणारे कारागीर यांना संधी दिलेली पाहायला मिळते. राजवाड्यातल्या आकर्षक रंगीत चित्रांमुळे या वाड्याला रंगमहाल म्हणत असावेत. वाड्यात अतिशय सुंदर लाकडी नक्षीकाम आणि रंगचित्र आहेत. 250 वर्षांपूर्वी काढलेलं देवींचं चित्र राजमहाल, राजगादी, चिरेबंदी बारव, टांगसाळ आणि मंदिरं आहेत. तिथल्या सभागृहात अनेक निसर्गचित्र, पशुपक्षी, त्यावेळी प्रचलित असणाऱ्या वेशभूषेत दिसणाऱ्या महिला पुरुष यांची चित्र देवींनी काढून घेतली होती. वेगवेगळी फुलं, पशु आणि पक्षी यांची कलात्मक काष्ठशिल्प दिसतात. गावात अनेक शिल्पकलेचे नमुने पाहायला मिळतात. आज 300 वर्षांनंतर सुद्धा वाड्यात ठिकठिकाणी देवींची कलात्मकता पाहायला मिळते.